इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना आलेल्या धमकीनंतर कोल्हापूरकरांनीही संताप व्यक्त केलाय। धमकी देणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी कोल्हापूरकर करतायत आणि त्यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना एक धमकीचा फोन आला आणि या धमकीमुळे खळबळ उडाली। माझ्यासोबत स्वतः सर आहेत। सर, काय नेमकं घडलेलं होतं? काय नेमका धमकी होती? काल रात्री मला 12 वाजता एक फोन आला व्हॉट्सअपला। लगेचच मी ते कट केला कारण अननोन नंबर होता। ते प्रोफाईल चेक करत असताना परत फोन आला आणि त्या व्यक्तीनं ही भाषा बरोबर नसल्यामुळे मी व्हिडिओ त्याचं जे काय रेकॉर्डिंग आहे ते फोनला लावलेलं होतं आणि ते समाज माध्यमावर मी टाकलेलं आहे। त्यानं काय बोललेलं आहे एकदा कट केल्यानंतर परत दुसऱ्या वेळा केला, दुसऱ्या वेळा कट केल्यानंतर परत तिसऱ्या वेळा आणि तो जो काही शिवाजी महाराज आणि त्याच्याबद्दल जे बोललेलं आहे मी समाज माध्यमावर टाकलेलं आहे आणि ते विशिष्ट त्या व्यक्तीच्या मनामध्ये काय भावना आहेत, त्या चुकीच्या भावना आहेत, त्याच्यामुळे समाजासमोर याव्या। माझ्या धमकीचा तर काही विषयच नाही आहे, कारण त्या धमक्या दररोज येत असतात, त्याला त्या सांभाळून घ्यायला आपण सक्षम आहोत। पण महापुरुषांच्या बाबत महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या व्यक्ती अशा पद्धतीने वक्तव्य करत असतील ते महाराष्ट्रानं गांभीर्याने घ्यायची गरज आहे। संबंधित व्यक्तीवर कारवाई व्हावी यासाठी तुम्ही काही प्रयत्न करणार आहात का? मुख्यमंत्र्यांशी संवाद साधलाय का? साधणार आहात का? मी लहान व्यक्ती आहे, मला मुख्यमंत्र्यांच्या पर्यंत काय संपर्क माझा नाही। कारवाई तर झालीच पाहिजे, पण ती कशावर? शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या बद्दल, मराठा समाजाबद्दल जे आक्षेपार्ह वक्तव्य जातीय गंडातनं केलेले आहे त्याबद्दल कारवाई झाली पाहिजे याच्यासाठी मी आग्रह आहे।